तर बघा, आपण आर्थिक पाणी पण एकदम डिटेलमध्ये घेतली होती. त्याचं कारण काय, तर आरोग्य या टॉपिक मध्ये सुद्धा असेल किंवा ग्रामीण विकास असेल, तर काही गोष्टी डायरेक्ट आर्थिक पाणी आणि बजेट मधून विचारले जातात. तर आर्थिक पाणी 2012-13च्या संदर्भाने खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं विचारलेलं आहे. आता 12-13च्या आर्थिक पाणीच्या संदर्भात हा प्रश्न होता, त्यामुळे आता हा सध्या गैरलागू आहे. हे लक्ष पण द्यायचं नाही आणि पाठ पण करायचं नाही, कारण हे गोष्टी आपल्या डोक्यात बॅक ऑफ द माइंड सेट होऊ शकतात. त्यामुळे हा प्रश्न सोडवायचा नाही, बघायचा पण नाही त्यावेळेसच्या आकडे. तर NFHS 3 हा सुद्धा बघायचा नाही. आपण NFHS 5 आकडे बघितलेत ना, तेच लक्षात ठेवायचे. 3च्या अजिबात लक्षात ठेवायचे नाही. मात्र जे NFHS 5 आलाय तो 21ला जाहीर झाला होता. 4 जो होता तो 15-16च्या दरम्यान आहे. पहिला आहे तो 92-93. हे सगळे टप्पे आपण व्यवस्थित बघितलेले आहेत. हा पण प्रश्न बघायचा नाही. त्यानंतर नॅशनल लेवलवर सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम कार्यरत असते. 2013 नुसार त्यांनी काही नोंदणी केली होती आणि त्याच्यावरचा प्रश्न होता, हा 2015ला विचारलेला. तर प्रश्नाचा जो स्कोप आहे तो बघा फक्त, ह्याचे आकडे पाठ करू नका, कारण हेच तुमच्या लक्षात राहतील. तर जनगणना 11 हे महत्वाचा प्रश्न आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. सध्या तर 2021चे जनगणनेचे आकडे आलेले नाहीत, ते पुढे पुढे जाते. तर त्यानुसार अर्बन मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक कोणत्या ठिकाणी? अर्बन मृत्यू म्हणलं तर डोळे झाकून मध्य प्रदेशला यायचं. मध्य प्रदेश नंतर ओडिसा, उत्तर प्रदेश कंबाईन आहे. भारताचा जर टोटल विचार केला तर ऍव्हरेज 44 आहे, मात्र 59 एवढा मध्य प्रदेशची आकडेवारी होती. अर्भक मृत्यू म्हणजे काय असतं? एका वर्षापर्यंत मृत्यू पावणाऱ्या बालकाची संख्या भागिले जिवंत बालकाची संख्या गुणिले 1000. संयुक्त राष्ट्र जागतिक मृत्यू दर अहवाल 2017 त्याच्या बाबतीत हा प्रश्न विचारलेला आहे. 2019चा प्रश्न आहे, त्यावेळेसच्या करंट गोष्टीनुसार आहे. त्यात किती गंडवलंय बघा, सोमालियाचं असं दिलंय, मात्र तो चाडच आहे. असे प्रश्न चुकण्याची शक्यता जास्त असते. चुकला तरी पण आउट ऑफ द बॉक्स प्रश्न नाही. हे तुम्हाला माहित असणं आवश्यक नाही ना. संयुक्त राष्ट्र जागतिक मृत्यू दर अहवाल सादर करते, जन्मदर अहवाल सादर करते, त्याचे 1760 अहवाल येतात. सगळे तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित नाही. युनिसेफच्या मध्ये जागतिक पातळीवर बालमृत्यूची सर्वात महत्वाची 3 कारणं कोणती आहेत? आता बघा, बालकांना सगळ्यात जास्त होणारा आजार म्हणजे निमोनिया आहे. निमोनिया आणि अतिसार, HIV ह्याला कट करता येईल तुम्हाला. क्वाशिका कोरोना मृत्यू होण्याची शक्यता कमी आहे आणि एड्स सुद्धा कमी करता येईल. बालकांचे प्रमाण कमी आहे, होतो मृत्यू. आईला असेल तर तो मुलाला पण येतो. मात्र इथं अतिसार, निमोनिया आणि क्वाशिकोर हे एक राहतं आणि हे एक राहतं. पण त्यामध्ये निमोनिया आणि अतिसार ही कॉमन आहे. आता क्वाशिकोर म्हणजे काय? हा कुपोषणाचा प्रकार आहे. मलेरियामुळे जास्त मृत्यू होतात. 4 लाखापेक्षा जास्त मलेरियामध्ये भारतात मृत्यू होतात आणि त्यामध्ये जास्त करून बालकाचा समावेश असतो. समजतंय? त्यामुळे इथं आपण 2 क्लिक करू शकतोय. कारण तुम्ही SDG वगैरे मध्ये बघा ना, HIV आणि मलेरिया कमी करणे असं सांगितलेलं आहे. आता भारतात होणाऱ्या बालमृत्यूच्या प्रमुख कारणाची यादी WHO ने जाहीर केलेली आहे. त्यामध्ये त्याच्या कारणाच्या दाहकतेनुसार आणि उतरता क्रम लावा. आता सगळ्यात जास्त मृत्यू कशामुळे होत असतील? आता नवजात शिशूंचे आजार आहेत. आता हे आजार बरेच असतील ना, तर आपल्याला उतरता क्रम लावायचा, म्हणजे सगळ्यात जास्त मृत्यू कशामुळे होतात ते बघायचंय. तर नवजात शिशूंचे आजार हे सगळ्यात आधीच यायला पाहिजे. आता हे 2 ऑप्शन राहत आहेत. त्यानंतर कुपोषण कॉमन आहे, कुपोषण कॉमन आहे. आता निमोनिया, अतिसार आणि गोवर आहे. इथं काय? अतिसार, गोवर आणि निमोनिया आहे. तर निमोनियामुळे सगळ्यात जास्त होतात. हे जरा तुमच्या लकचा फॅक्टर आहे. कारण इथपर्यंत तुम्हाला अंदाज लावता येऊ शकते. नवजात शिशूंचे आजार बरेच आहेत, तर ह्याच्यामुळं सगळ्याच गोष्टी यामध्ये येत आहेत ना. तर हे दोन्ही पर्यंत तुम्ही पोहोचू शकता, 50-50 पर्यंत किमान जाऊ शकता. पुढचं निमोनिया, अतिसार आणि गोवरच्या आकडेवारी तुमच्याकडे असणार नाही, एवढं तुम्ही पाठ पण नाही करू शकत. मात्र गोवर हा मुळे होणारे मुलांचे प्रमाण मृत्यूचं कमीच असणार आहे. तर इथे न्यूमोनिया आणि गोवरचं जर कंपॅरिझन केलं तर गोवरला तुम्ही लास्टला ठेवलं तर 2 पर्यंत उत्तरापर्यंत जाऊ शकता. हा प्रश्न लॉजिक वरनं सोडवण्यासारखा आहे, माहित नसलं तरी पण. विकसनशील आणि विकसित देशामध्ये सर्वात मोठी आरोग्य संबंधीची असमानता काय? आता विचार करायचा आपण. विकसनशील आणि विकसित देशामध्ये सगळ्यात जास्त असमानता म्हणजे काय, तर फरक कशामध्ये असेल? तर जन्मदराचा जर विचार केला तर जन्मदराचा फरक असतो, मात्र आरोग्य संबंधीची असमानता विचारलेली आहे. नंतर अर्भ मृत्यू दर असेल आणि माता मृत्यू दर असेल. आता त्यांनी स्पेसिफिक विचारलेला आहे. तर जर प्रसूतीच्या दरम्यान
चांगल्या सुविधा नसतील तर माता मृत्यू दराचा फरक खूप जास्त असतो. मृत्यूदर तर सगळ्यांनीच कंट्रोल केलाय. जन्मदर विकसित देशाने आणि विकसनशील देशामध्ये फरक आहे. अविकसित आणि विकसितचा जर विचार केला असता तर जन्मदर मध्ये खूप जास्त फरक आहे. मात्र माता मृत्यू दर मध्ये अजून सुद्धा विकसनशील देशांना प्रगती करता आलेली नाहीये. त्यामुळं इथं माता मृत्यू दर हा उत्तर त्यांनी दिलेला आहे. तुमचं कन्फ्युजन होणार आहे. या तिन्ही मध्ये सुद्धा असमानता आहे. मृत्यू दर बऱ्यापैकी कंट्रोल केलाय विकसनशील, पण फक्त 4 ऑप्शन कट होतोय, 3 ऑप्शन राहतोय. 1 2 3 त्यापैकी एक कुठला तर निवडायचा आहे तुम्हाला. जवळजवळ ऑप्शन आहेत सगळे. मृत्यूदर कसं आहे, नॅचरली सगळ्यांना जगण्याची इच्छा असते. त्यामुळे विकसनशील देशांनी सुद्धा मृत्यूदरावर कंट्रोल आणलेला आहे. मृत्यूदर कमीच आहे विकसनशील देशाचा, पण विकसित देशांचा तर कमी आहेच. विकसनशील देशांनी पण त्याच्यावर कंट्रोल मिळवलेला आहे. आपलं मृत्यूदराचे प्रॉब्लेम नाही, आपला जन्मदर जास्त. मृत्यूदर आपण पण कमी केलाय. आपलं पण जगण्याची जी एक्सपेक्टन्सी आहे ती 67.5 आहे. विकसित देशाची पण 70च्या आसपास आहे. जास्त काही फरक नाहीये. मात्र फरक कशात आहे? जन्मदरात आहे. आपला 14.5-15 आहे. विकसित जे देश आहेत त्यांचा निगेटिव्ह पर्यंत गेलेला आहे. म्हणजे 10-15चा फरक आहे जन्मदरामध्ये. मृत्यूदरामध्ये इतका फरक नाहीये. आता WHO च्या 2010ची आकडेवारी 2012ला विचारलेली. त्यामुळे हा प्रश्न फक्त स्कोप बघा. असे प्रश्न आहेत ते शक्यता कमी आहे आपल्याला उत्तर यायचे. आता एकदम फुल टॉस होता. माता मृत्यू दर म्हणजे काय तर दर 1,00,000 जीवन जन्म मागे मृत्यू पावणाऱ्या मातांची संख्या. नंतर पुढे आरोग्य संदर्भात समुदाय सहभाग म्हणजे काय? समुदाय सहभाग. आता ह्याच्यामध्ये ऑप्शन बघा. आरोग्य कार्यक्रमात प्रौढ सदस्यांचा हे थोडा बारका ऑप्शन वाटतंय. आरोग्य स्थिती जाणण्याची कुवत आणि सक्रिय सहभागातून प्रतिसाद. शासन यंत्रणेने नियोजन केलेल्या राबवलेल्या सेवामध्ये लोकांचा प्रतिसाद. प्रतिसाद तर लोकांनी त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. आरोग्याच्या संदर्भात निर्णय घेताना पूर्वकल्पना देण्याचे सामर्थ्य आणि स्वतःचे आरोग्य सुधारण्याच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग. हा प्रतिसाद आहे तो फक्त दुसऱ्या टप्प्यावर आहे. म्हणजे ते स्कीम किंवा योजना तयार करताना पण सहभाग पाहिजे आणि दुसऱ्या टप्प्यावर पण सहभाग पाहिजे. या दोन्ही गोष्टीची जी गरज आहे ती चौथा ऑप्शन पूर्ण करते. समुदाय सहभाग म्हणजे काय तर पूर्वकल्पना निर्णय घेताना सुद्धा द्यायचा आणि त्यानंतर नंतर पण सहभाग घ्यायचा. आता भारतात दरवर्षी लक्षावधी बालके मृत्युमुखी पडतात किंवा अपंग बनतात. त्याचं कारण काय? आता मृत्युमुखी आणि अपंग ह्या दोन गोष्टी विचारलेल्या आहेत. त्यामुळं 2 कीवर्ड आपल्या लक्षात असले पाहिजेत. आणि दिलंय किंवा दिलेलं नाही. त्यामुळे भ्रूण हत्या प्रतिबंधापासून संरक्षण असंरक्षण हे कट होईल. त्यानंतर प्रतिबंधात्मक आजारापासून असंरक्षण हे राहतंय. हे आहे बरोबर. कुपोषण प्रतिबंधापासून असंरक्षण ह्याच्यामुळे मृत्युमुखी पडतील, पण अपंग पडायची शक्यता कमी आहे. तरी पण सुद्धा असू शकते. लसीकरण न करणे हे सुद्धा त्यामध्ये असू शकते. प्रतिबंधात्मक आजारापासून असंरक्षण म्हणजेच काय, लस वगैरे सगळं त्यामध्ये येते. हा थोडा सर्वसमावेशक आहे, पण हा वेगळा आहे. त्यामुळे ह्याचं उत्तर आहे ना सुद्धा असू शकते, कारण लसीचा समावेश या ऑप्शन मध्ये झालाय. मात्र कुपोषणामुळे सुद्धा बरेच जण अपंग बनतात किंवा मृत्युमुखी पडतात, हे सुद्धा बरोबर आहे ना. त्यामुळे ह्याचं जरी उत्तर आयोगाने 2 दिलं असलं तरी पण एक सुद्धा उत्तर त्याचं होऊ शकते, कारण मी इतर काही कारणामध्ये कुपोषण, अतिसार आणि आरोग्य सुविधांचा अभाव हे दिलेलं आहे पुस्तकात. कुपोषण कारण आहेच ना मृत्युमुखी पडण्याचा. मेळघाट प्रकरण, ओडिसा प्रकरण हे कशामुळे झाले? मेळघाट प्रकरण गाजलं होतं कुपोषणामुळेच ना. आता देशाच्या आरोग्य सेवेसमोरील आव्हाने कोणती? आरोग्य हा आता बघा, हे वॅक्सिनेशन जे आहे ना ते प्रतिबंधात्मक आजारापासून असंरक्षणामध्ये येतेच. त्यामुळे हे सुद्धा बरोबर असू शकते. मात्र हे सर्वसमावेशक आहे ना. प्रतिबंधात्मक आजारापासून असंरक्षण, प्रतिबंधात्मक आजार कोणते? पोलिओ सारखे, त्याचा प्रतिबंध करता येऊ शकतो. म्हणजेच काय, त्याला लसीकरण देऊ शकतो. म्हणजे मध्ये क चा समावेश होतोय ऑलरेडी. ब क लिहिले तरी काय प्रॉब्लेम नाही, पण फक्त 2 उत्तर जे दिलंय ते थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. हे उत्तर कॅन्सल करता आलं असतं किंवा हा प्रश्न सुद्धा कॅन्सल झाला असता. आता असं जर क्वेश्चन असला तर तुम्ही ब क लिहा किंवा ब लिहा, मात्र ब क लिहिले तरी बरोबर आहे.
त्यामध्ये सगळ्याच गोष्टीचा समावेश होतोय. पण असे क्वेश्चन शक्यतो कॅन्सलच होत आहेत. पण त्यावेळेस विचार करताना आपण सगळ्यात जास्त बरोबर आहे तो ऑप्शन निवडायचा. आता कॅन्सल होईल मी दुसरं लिहून बघते असं बघायचं नाही. कदाचित तुम्हाला त्यावेळेस तो चुकीचं वाटतंय पण खरं खरं बरोबर पण असू शकतंय ना. आता काही ते जनरल प्रश्न विचारलेले आहेत त्यांनी. जनरल प्रश्नाचे जे उत्तर आहेत ना ते जनरल विचार करून द्यायचे. त्यावेळेस कदाचित पेपर सेटर समोर एखादा डाटा असेल, एखादा रिपोर्ट असेल, पण त्यांना विचारताना ते जनरल विचारलंय, त्याच्यावर कुठला रेफरन्स दिलेला नाही. जर कुठला रेफरन्स दिला नसेल तर आपण पण जनरलच विचार करायचा. आणि ज्यावेळेस आपण क्लेम करतो त्यावेळेस एखाद्या रिपोर्टचा दाखला द्यावा लागेल. आता देशाच्या आरोग्य सेवेसमोरील आव्हानं कोणती? आता हे जनरल प्रश्न आहे. आता आरोग्य सेवेसमोरील आव्हानं बघा, सरासरी विभागामध्ये वाढ होणे हे नाही, हे सामाजिक प्रश्न आहे. ओबडधोबड जन्मदर म्हणजे क्रूड बर्थ रेट हे आहे. माता मृत्यू दर सुद्धा आहे. वयस्कर व्यक्तींच्या संख्येत वाढ. आता हे सुद्धा आव्हानं आहेत. त्यामुळं ह्याचा जो ऑप्शन आहे ते ब आणि क दिलेला आहे. त्यांनी ड का वगळलाय तर वयस्कर व्यक्तींच्या संख्येत वाढ हे जे आव्हान आहे ते सामाजिक आहे. हे सुद्धा आव्हान सामाजिक आहे. त्यामुळे जे ओबडधोबड जन्मदर आणि माता मृत्यू दर हे आव्हान आरोग्य व्यवस्थेने आपण कमी करू शकतोय. बाकीचे जे आव्हान आहेत ते आपण जागरूकतेने वगैरे कमी करता येईल. मात्र हे जे आव्हान आहेत ब आणि क मध्ये ते आरोग्य सेवेसंदर्भात आरोग्य सेवेच्या समोरचे आव्हान आहेत. आता पुढचा जो 15वा प्रश्न आहे तो सुद्धा जनरल स्टेटमेंट आहे. आरोग्य सर्वांगीण विकासाचे केंद्रस्थानी असते. आता यात काय प्रॉब्लेम असल्याचे कारण नाही तुम्हाला, सगळं बरोबरच आहे. आरोग्य देशाला अधिक उत्पादनक्षम करते आणि आर्थिक सुरक्षितता देते, बरोबर आहे. आरोग्य चांगलं असेल तरच तुम्ही प्रोडक्टिव्ह असणार आहे. सार्वत्रिक आरोग्य संरक्षण हे शाश्वत विकासाचे उद्दिष्ट आहे, हे पण बरोबर आहे. तर ह्यामुळे सर्व बरोबर उत्तर येणार आहे. मिनिमम रिजेक्शन करायचं जनरल जर प्रश्न असतील तर. आता चुकीचे कोणते विचारलेलं आहे. रुग्णांना काही हक्क प्रदान करण्यात आलेले, कोणताही भेदभाव न करता आरोग्य सेवा उपलब्ध करणे हा काय आहे त्यांना. सन्मानपूर्वक सेवा आणि शंकाची समाधानकारक उत्तर मिळवणे. जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला असेल तर बऱ्याच ठिकाणी रुग्णाचे कर्तव्य आणि जबाबदारी लावलेल्या असतात. बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये तपासण्या चालू असताना खासगी आयुष्य जपण्याचा रुग्णांना हक्क आहे, बरोबर आहे. आरोग्य सेवेसाठी दिलेल्या रकमेची पावती मिळवणे हे तर प्रत्येक ग्राहकाचा हक्क आहे. हे सेवा आहेत ते सुद्धा तुम्ही कंझ्युमर आहेत, त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला हक्क असणारच आहे. त्यामुळं चुकीचं कोणतंच नसल्यामुळे वरील पैकी नाही हे उत्तर येते. अशी पर्यायी चिकित्सा पद्धती जी भारतात लोकप्रिय आहे आणि त्याच्या मूलभूत तत्वे आयुर्वेद चिकित्सा पद्धतीपेक्षा फारशी वेगळी नाहीये. भारतात लोकप्रिय आहे आणि ते आयुर्वेद सारखेच आहे. ॲक्युप्रेशर आयुर्वेदिक सारखं नाही ते. गंध चिकित्सा आणि रक्त चिकित्सा पण नाही. पण युनानीचा जर विचार केला तर ती गोड गोष्टीत दिली जाते मध वगैरेच्या बेसमध्ये. आणि युनानी ही सुद्धा आयुर्वेदिकच्या जवळपासच आहे. त्याच्यामध्ये नैसर्गिक गोष्टीचाच विचार केला जातो. ग्रीस मधली मूळ उपचार पद्धत आहे. खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यवस्थेचे उगमस्थान जर्मनी आहे. कशाचं जर्मनी? होमिओपॅथी. युनानीचं ग्रीस आहे आणि सिद्धाचं दक्षिण भारत आहे. अन्न सुलभता आणि आरोग्यविषयक ज्ञान द्यायचे उद्देश आहे. आता अन्न सुलभता सांगितलंय. अन्न सुलभतेमध्ये बघा, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान हे 2005 इन्फ्रास्ट्रक्चरसाठी. आरोग्य धोरण थोडं बाजूला ठेवूया, आरोग्यविषयक ज्ञान ह्यामध्ये. राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम ह्याच्यामध्ये अन्न नसेल. राष्ट्रीय आरोग्य निधी हा तर फंड आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये फक्त एकच राहते, आरोग्य धोरण 2002. ह्याच्यामध्ये पोषणवर पण लक्ष दिलेलं आहे आणि आरोग्य सुविधामध्ये पण लक्ष दिलेलं आहे. आता बघा, राष्ट्रीय आरोग्य धोरण 2002 ते 10 पर्यंत आरोग्य सेवेवर सरकारी खर्च किती टक्के करण्याचा अंदाज केला होता. 2014चा हा प्रश्न आहे. आता त्याचा जर विचार केला तर एकूण आरोग्य खर्चाचे 33% खर्च हा सरकारी खर्च असला पाहिजे, असं त्यामध्ये सांगितलं होतं. आता हे फॅक्च्युअल प्रश्न आहे. आधी तो 22% होता, तो 33% करायचा असं सांगितलं होतं 2002च्या धोरणात. 2017चं धोरण काय सांगतंय, आरोग्यावरचा खर्च 2.5% करायचा आहे. पुढील दोन विधानापैकी कोणतं अयोग्य आहे. आता ह्यामध्ये लक्षात ठेवा, दोन पैकी कोणतं अयोग्य आहे म्हणजे एकच अयोग्य असेल असं नाही.
दोन्ही अयोग्य असू शकतात, दोन्ही योग्य असू शकतात, किंवा एक अयोग्य असू शकते. दोन्हीपैकी कोणते अयोग्य आहेत, शब्दशः जायचं नाही. दोन्हीपैकी एक अयोग्य आहे, असं त्याचा अर्थ होत नाही. हेल्थ पॉलिसी 1983 ही अल्माटा जाहीरनाम्यातील कार्यप्रणालीनुसार सर्वसाधारणपणे होती. बरोबर आहे. हेल्थ पॉलिसी 2002 ही सर्वसाधारणपणे कमी आणि कृती सर्वसाधारण कमी आणि कृती आणि धोरण याबाबतीत अधिक तपशीलवार होते. बरोबर आहे. त्याच्यामध्ये कृती आणि धोरण सुद्धा सांगितले होते, टार्गेट सुद्धा दिले होते. त्यामुळं दोन्ही बरोबर असल्यामुळं एकी नाही हे उत्तर येणार आहे. त्यामध्ये जीडीपीच्या 6% खर्च करायला सांगितलं होतं, त्यापैकी 1/3 म्हणजे 2% खर्च सरकारी असला पाहिजे. याच्यावर दोन क्वेश्चन आले. ह्याच्या आधी वर आलं होतं 33% खर्च हा सरकारी पाहिजे. 6% पैकी 2% म्हणजे किती झाला? 1/3 झाला ना. 1/3 अर्थ काय? एक तृतीयांश. 33%. ह्याच्यावरनं तुम्ही तुमच्या जवळ जी माहिती आहे ती लिहून काढायची. जर प्रश्न असेल आणि तुमच्या जवळ एखादी माहिती असेल तर ती बाजूला लिहून काढायची आणि त्याला परत सिम्प्लिफाय करायचं. उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतोय. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही असं विचारलंय. WHO ही संयुक्त राष्ट्र संघाची प्रतिनिधी संस्था म्हणून काम करते. आता ही स्पेशलाइज एजन्सी आहेच. WHO ही सदस्य राष्ट्राच्या वर्गणीतून आणि सहयोगी संस्थेच्या देणगीतून वित्त पुरवठा होते, हे पण बरोबर आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे मध्य पूर्व आशियातील कार्यालय कुठं आहे? दिल्लीमध्ये आहे. मुंबई दिलं इथं. मग हे चुकीचं आहे, हेच उत्तर आहे. 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून 1950 पासून साजरा केला जातो, हे बरोबर आहे. त्यामुळे उत्तर काय येणार आहे? 3, कारण मुंबईच्या ऐवजी दिल्ली पाहिजे होतं तिथे. जागतिक आरोग्य संघटनेचे ध्येय वाक्य: हेल्थ एव्हरीवेअर एव्हरीवन, सर्वोच्च पातळी सर्वांना. त्यामुळं बेटर हेल्थ फॉर एव्हरीवन एव्हरीवेअर असं त्याचं ब्रीद आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे त्याचं. जगातील सर्व लोकांच्या आरोग्याचे सर्व पातळीवर रक्षण करण्यासाठी 1948 ला कोणती संघटना स्थापन झाली? फुल टॉस आहे. कुठले? WHO. WHO सोबत बाकीच्या सुद्धा संस्था स्थापन झालेल्या आहेत. पण फक्त क असं कुठं आहे का? फक्त क कुठं नाही. WHO 100% आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आता फक्त क असं नाहीये, पण क 100% आहे. त्यामुळं हे सगळे ऑप्शन कट होत आहेत ना. सॉरी, चुकीचं आहे असं विचारलेलं आहे. प्रश्न व्यवस्थित वाचला ना, चुकीचा आहे. म्हणजे क बरोबर आहे. क बरोबर असल्यामुळं कुठले कुठले ऑप्शन कट होत आहेत ते बघूया. बाकीचे आपल्याला माहित नाही. हे 3 कट झाले, त्यामुळे आपल्याला उत्तर अ बडापर्यंत आपण गेलो. बाकीचं माहित नसलं तरी आपल्याला फिक्स काय माहित आहे? क 100% आहे. त्यामुळे क काढायचा त्यात आणि अ बडापर्यंत आपण जाऊ शकतोय. जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्याच्या व्याख्येमध्ये खालीलपैकी कशाचा अंतर्भाव नाही? तर नाही असा प्रश्न विचारलेला आहे. शारीरिक स्थिती सुस्थिती आहे, रोगाचा अभाव हे आहे. सामाजिक असं काय नाही. गरिबीचा काय संबंध आहे? निरक्षरतेचा काय संबंध आहे? सामाजिक सुस्थिती पण आहे, नावासलेपणाचा संबंध आहे. बर्ड ई आपण जर बाजूला काढलं तर पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर येत आहे. शारीरिक मानसिक रोगाचा अभाव आणि सामाजिक सुस्थिती हे महत्वाचं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार आरोग्य शब्दाची व्याख्या काय? तर व्याधी आणि व्यंगाचा अभाव नव्हे तर संपूर्ण शारीरिक मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य. तिथं सामाजिक हा शब्द राहून जातोय तुमच्याकडे. सामाजिक मानसिक आणि शारीरिक. शारीरिक आणि मानसिक हे तर तुम्हाला समजते, फक्त सामाजिक वर लक्ष ठेवा. तुम्हाला वाटणार की सामाजिक त्यामध्ये कशाला देतील, पण सामाजिक सुस्थिती पण त्यामध्ये महत्वाची आहे. बघा 2-3 वेळा प्रश्न हा रिपीट झाला ना, त्यामुळे प्रिव्हियस इयर जर क्वेश्चन केले तर प्रत्येक विषयात 5 ते 10 मार्क प्रश्न मार्क जास्त पडतील अशी शक्यता असते. टोटल तुमचे 40 मार्क वाढतील. पण पीवायक्यू करताना तुम्ही माझ्यासोबतच करायचं, जे लेक्चर बघतानाच तिथंच पीवायक्यू करायचे, परत पीवायक्यू बघायची गरज नाही. मात्र आत्ता करताना समोर पुस्तक ठेवायचं आणि त्याच्यामध्ये टीका करायची, मी जसं करतोय तसं. आरोग्य म्हणजे केवळ रोग आणि अशक्तता यांचा अभाव नव्हे तर शारीरिक मानसिक आणि सामाजिक सुस्थिती होय, असं कोणी म्हटलंय? WHO ने म्हटलंय. किती वेळा प्रश्न आला ह्याच्यावर बघा. जागतिक आरोग्य संघटनेनुसार आरोग्याचे सामाजिक घटक कोणते? लिंगभेद सामाजिक आहे, सांडपाणी सुविधा सामाजिकच आहे ना, सामाजिक प्रश्न आहे. पर्यावरण पोषण आहे आणि सामाजिक स्थिरता आहे. त्यामुळे अ सगळेच ऑप्शन त्यामध्ये येत आहेत. खालीलपैकी कोणता मुद्दा जागतिक आरोग्य संघटनेमध्ये आपल्या सार्वत्रिक आरोग्य व्यापक कार्यक्रमात समाविष्ट केलेला नाहीये? आता ह्याच्यामध्ये काय काय केलेलं आहे? आरोग्य वैश्विक समावेशकासाठी वित्तीय सहाय्य, आरोग्य सेवक,
आवश्यक आरोग्य वस्तू आणि आरोग्याची आकडेवारी माहिती आणि उपलब्धता हे सगळं त्यामध्ये येते. प्रश्न रिलेव्हंट नसल्यामुळे तो कॅन्सल झालेला आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेचे कार्य कोणते आहे किंवा कोणतं कार्य करते? जागतिक आरोग्याच्या विकासात वृद्धी करणे हे बरोबर आहे. औषध निर्मितीचे आंतरराष्ट्रीय मापदंड तयार करण्यास मदत करणे हे पण बरोबर आहे. निदानात्मक पद्धती आणि त्याला लागणारी उत्पादने करणे हे पण बरोबर आहे. सभासद राष्ट्रांना आर्थिक आणि औषधाच्या स्वरूपात मदत करणे. कोरोनाच्या वेळेस पण बऱ्याच देशांना त्यांनी मदत केली होती, त्यामुळे वरीलपैकी सर्व बरोबर आहे. अशा गोष्टीत मिनिमम रिजेक्शन वापरायचं. 1978 मध्ये WHO ने 2000 पर्यंत डायजेस्ट हा जाहीरनामा घोषित केला आणि भारताने या जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली. सर्वांसाठी आरोग्य म्हणजे जगातल्या सर्वांसाठी आरोग्य होतं. हेल्थ फॉर ऑल. अल्माटा घोषणा आहे ना, हेल्थ फॉर ऑल. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे, जगातील सर्वांसाठी आरोग्य. जागतिक आरोग्य संघटनेच्या अल्माटा या घोषणेने आरोग्याकडे पाहण्याचा कोणता नवा दृष्टिकोन दिला? वर्ल्ड युनिव्हर्सलायझेशन. बरोबर आहे का? जगातील प्रत्येकाला आरोग्य द्यायचंय. त्याचं उत्तर काय दिलंय त्यांनी? काय दिलंय? थांबा एक मिनिट. 3 उत्तर दिलं त्यांनी. त्याला त्यांनी नवीन सार्वत्रिकवाद असं त्यांना दिलं होतं, म्हणजे जगातल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी त्याला घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये जर जास्त विचार केला तर वर्ल्ड आणि ग्लोबल हे सारखे पर्याय वाटतात. ब आणि क पण त्यामध्ये, तर हे डायरेक्ट त्यांनी त्याच्या ड्राफ्ट मध्ये दिलं असेल, त्यामुळं नवीन सार्वत्रिकवाद असं त्याचं उत्तर आहे. थोडं ऑड आहे त्याचं उत्तर. मात्र ब आणि क दोन्ही पण एकच अर्थाचे ना, ग्लोबल आणि वर्ल्ड एकच अर्थ आहे. 1978 मध्ये रशिया अल्माटा झालेल्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर सर्वांसाठी आरोग्य या संकल्पनेला अनुसरून खालीलपैकी कोणते विचार मांडलेले आहेत? लोकांचे आरोग्य लोकांच्या हातात, सर्वांसाठी आरोग्य, आरोग्य एक मूलभूत अधिकार आणि आरोग्य हा वैयक्तिक अधिकार. त्याच्यामध्ये अ ब क असणारा पर्याय क्रमांक 3 चा ऑप्शन आहे. जागतिक आरोग्य दिवस 2013 चे घोषवाक्य, आता त्यावेळेस लक्षात ठेवायचं नाही. सध्याचं घोषवाक्य काय? हेल्थ फॉर ऑल. आता आपल्याला देवीमुक्त राष्ट्र म्हणून दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आलेला आहे हे विचारलेलं आहे. तर तो दर्जा कधी दिला आपल्याला? एप्रिल 1977 ला, हे लक्षात ठेवा. 1975 ला देवीचा शेवटचा रुग्ण सापडला होता आणि 77 ला भारताला देवीमुक्त असं घोषित करण्यात आलेलं आहे. कधी सापडला शेवटचा रुग्ण? 75 ला, आणि 77 ला देवीमुक्त आपल्याला घोषित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे बघूया. जागतिक आरोग्य संघटनेचे आजपर्यंत साध्य केलेले सर्वात मोठे विकास काम कोणते? आतापर्यंत त्यांनी सगळ्यात मोठं काम कोणतं केलंय? आता सर्वात मोठे विकास काम म्हणजे कुठलं तरी एकच असणार आहे ना. सर्वात मोठे विकास काम सगळ्यात मोठं काहीतरी एकच असणार आहे. जागतिक भागीदारीसाठी व्यासपीठ पुरवणे, हे तर काय कंटिन्यू पुरवतेच. सुधारित आरोग्य सुविधांची उपलब्धी आणि लाभ हे नॉर्मल आहे. सर्वांसाठी आरोग्य हे पण जनरल आहे. मात्र प्रासंगिक विषय आणि तंबाखू नियंत्रणासाठी ठराव हे स्पेसिफिक दिलंय. त्यामुळे सर्वात मोठ्यासाठी आपण त्या उत्तरापर्यंत जाऊ शकतो. सर्वात मोठं असं विचारलं, त्यामध्ये स्पेसिफिक असणार आहे ना. जागतिक आरोग्य संघटनेकडून खालीलपैकी कोणत्या उपक्रमांना संबंधित देशाची कुवत वाढवण्यासाठी सहाय्य मिळते? कुठल्या उपक्रमांना? तर विकसित देशांना त्यांचे सार्वजनिक आरोग्य संशोधन आणि संबंधित प्रशिक्षण संस्थांनी आकार आणि दिशा हेतू देण्याच्या हेतूने सहकार्य करणे. कुवत वाढवणे म्हणजे काय? तर कॅपॅसिटी बिल्डिंग. कॅपॅसिटी बिल्डिंग मध्ये बघा, साथीचे संसर्गजन्य आजारावरील संशोधन, जैववैद्यकीय कार्य आणि आरोग्य व्यवस्थेवरील संशोधन आणि त्यांच्या अंमलबजावणी संदर्भातले निधी, देशी आरोग्य संस्थेवर व्यापक संशोधन करण्यासाठी. आता हे सगळे ऑप्शन जवळपास सारखेच आहेत. त्यामुळे सगळ्यात जे मोठं ऑप्शन असते ते कधी कधी आपण निवडू शकतोय. पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. आता इथं
संबंधित देशांना कुवत वाढवण्यासाठी सगळे सहाय्य दिले जाते. सगळेच ऑप्शन बरोबर आहे. त्यामध्ये सगळ्यात जास्त मोठा आहे तो ऑप्शन आपण निवडला किंवा ऑप्शन 3 निवडायचा. बाकीचे सगळेच बरोबर आहेत ना. कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणजे काय, तर क्षमता वाढ करायची आहे. रिसर्च आणि इनोव्हेशन आपण क्षमता वाढ करू शकतो. त्यामुळे सगळेच ऑप्शन बरोबर आहेत. जास्त बरोबर जे अपेक्षित आहे तो जास्त मोठा दिलेला असतो बऱ्याच वेळा. कन्फ्युजन झालं तर ऑप्शन 3 किंवा सगळ्यात मोठा ऑप्शन दोन्ही एक काय तर निवडायचं. खालीपैकी कोणत्या आशियाई देशाचे सरासरी आयुर्मान भारतापेक्षा जास्त आहे. तर भारतापेक्षा जास्त जर विचार केला तर बांगलादेश नसणार आहे. ड मध्ये तुमचं थोडं कन्फ्युजन होईल, पण ब तर 100% काढतोय आपण. आता त्यामध्ये बघा, ड मध्ये थोडं कन्फ्युजन होतंय, पण श्रीलंका 100% भारतापेक्षा जास्त आयुर्मान आहे. श्रीलंकेचं HDI जरी बघितलं तर भारतापेक्षा जास्त आहे. हे तर आहेच. त्यामुळं त्याच्यामध्ये श्रीलंका असणारा फक्त एकच ऑप्शन आहे, क आणि क. पर्याय क्रमांक 4 पर्यंत आपण जाऊ शकतोय. आरोग्यविषयक सर्वोच्च संस्था म्हणून इंडियन मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया. आता त्या ठिकाणी नॅशनल कमिशन स्थापन झालेलं आहे. आता ह्याचं मेन काम काय, वैद्यकीय शिक्षण संशोधनाला प्रोत्साहन देणे, प्रशिक्षणासाठी केंद्र सरकारच्या निधीचं प्रमाण ठरवणे, हे मापदंड तयार करणे, हे सुद्धा बरोबर आहे. संशोधन करण्यास प्रोत्साहन देणे, आता सगळेच आहे त्याचे काम, सगळेच ऑप्शन असल्यामुळे हा रद्द करण्यात आलेला आहे. आता ह्याचं रूपांतर करून डिझॉल्व्ह केलंय आणि या ठिकाणी काय झालंय, नॅशनल कमिशन स्थापन झालेलं आहे. नॅशनल मेडिकल कमिशन स्थापन झालेलं आहे. माता मृत्यूदर, नवजात मृत्यूदर आणि अर्भक मृत्यूदर कमी करण्याच्या हेतूने शासन ग्रामीण NRHच्या अंतर्गत कोणती योजना राबवते, तर जननी सुरक्षा योजना. बालमृत्यू वगैरे कमी होते ना जननी सुरक्षा योजनेमध्ये. बालसंगोपन, नवसंजीवनी, बालिका समृद्धी, काय संबंध आहे याचा? बरोबर आहे का? सगळ्यात जास्त प्रश्न हे जननी सुरक्षेवर आलेले आहेत. भारत सरकारच्या जननी सुरक्षा योजनेअंतर्गत निम्न कार्य म्हणजे LPS स्टेट आणि HPS स्टेट अशा राज्याची विभागणी केलेली आहे. LPS च्या बाबतीत कोणता अर्थ आहे? अर्थ काय, तर संस्थात्मक प्रसूती 25% पेक्षा कमी असलेली राज्य. मी तुम्हाला लिहून दिलंय, सांगितलंय, पुस्तकात पण आहे. 25% पेक्षा कमी असेल तर LPS, लो परफॉर्मिंग, आणि 25% पेक्षा जास्त जर संस्थात्मक प्रसूती असेल तर ते काय झाले, HPS. NRHच्या अंतर्गत जननी सुरक्षा योजना ही एक मोठी घटक आहे. त्याच्यामध्ये काय केलं जातं यामध्ये, तर गरीब महिलांना मोफत संस्थात्मक मातृत्व सेवेचा लाभ घेतला तर काही रोख रक्कम मिळते. 500, 600, 1400, 1500 आणि जर सिझेरियन झालं तर एकत्रित 1500, असे त्याचे वेगवेगळे लाभ आहेत. संस्थात्मक शब्द महत्वाचा आहे, मातृत्व सेवा नाही. तर संस्थात्मक हा शब्द महत्वाचा आहे. संस्थात्मक लाभ घेतला तरच मदत आहे, कुशलदायी किंवा संस्थात्मक असेल तर. अंशतः नाही, पूर्णता पाहिजे त्या. त्यामुळे फक्त बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. जननी सुरक्षा योजनेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बरोबर आहे असं विचारलेलं आहे. जननी सुरक्षा योजना, अनुसूचित जाती जमातीच्या कुटुंबाच्या महिलांचे शासकीय आरोग्य केंद्रात प्रसूतीचे प्रमाण वाढवणे. अनुसूचित जाती जमाती आणि बाकीच्यावर पण लक्ष दिलेलं आहे, मात्र अनुसूचित जाती जमाती त्यामध्ये महत्वाचे आहेत. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील महिलांचे शासकीय आरोग्य केंद्रात होणारे प्रसूतीचे प्रमाण वाढवणे, हे पण बरोबर आहे. माता मृत्यू आणि अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करणे. जर संस्थात्मक प्रसूती झाली तर या गोष्टी आपोआप कमी होणार आहेत. शासकीय किंवा शासनमान्य संस्थेत प्रसूती झाल्यास आर्थिक लाभ देणे, हे सुद्धा 100% बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व त्याचं उत्तर येणार आहे. जननी बाल सुरक्षा कार्यक्रम. आता ह्याचं काय, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम आहे. जसं त्यांनी जननी बाल सुरक्षा कार्यक्रम असं थोडं नाव बदललंय. माता आणि नवजात बालकाच्या मृत्यूदराचे प्रमाण कशा प्रकारे नियंत्रित करण्याचा प्रयत्न आहे, तर जननी बाल सुरक्षा कार्यक्रम मध्ये माता बाल ट्रॅकिंग सिस्टीम, बरोबर आहे का, मदर चाइल्ड ट्रॅकिंग सिस्टीम CCTNS अंतर्गत तयार केलेले आहे. प्रसूती आरोग्य केंद्रामध्येच करण्यास उत्तेजन दिलेलं आहे. जाण्या येण्याचा खर्च दिला जातो, तिथं राहण्यासाठी 3 दिवसाचा आहार दिला जातो, गोळ्या मोफत दिल्या जातात, रक्त मोफत दिलं जातं. त्यामुळे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम प्रसूती आरोग्य केंद्रामध्येच करण्यास प्रोत्साहन देते. मोफत प्रसूती सेवा, औषध शुश्रूषा, 3 दिवसाचा मोफत आहार, जर सिझेरियन सेक्शन झालं तर 7 दिवसाचा आहार दिला जातो, मोफत निदान आणि घरापासून रुग्णालयापर्यंत मोफत वाहतूक.
या सगळ्या दिल्या जातात. 2011 मध्ये सुरू झालेल्या जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम अधिकारिष्ट कार्यक्रमाचा उत्तम नमुना आहे. खालीलपैकी कोणती सोय याच्यामध्ये अंतर्भूत नाही नाही असं सांगितलेलं आहे. तर बघा, गरोदर महिलांना त्यांच्या वास्तव्याच्या काळात आरोग्य केंद्रात मोफत औषधं आणि खाद्यपदार्थ देणे हे बरोबर आहे. 3 दिवस आणि सिझेरियन झालं तर 7 दिवस. घरापासून आरोग्य केंद्रापर्यंत मोफत प्रवास हे पण बरोबर आहे. अर्भकावस्थेपासून 5 वर्षापर्यंत आजारी मुलांचे मोफत निदान 5 वर्षापर्यंत वगैरे असं काही सांगितलेलं नाही. आरोग्य केंद्राच्या वास्तव्यादरम्यान मोफत आहे हे पण आहे. कारण जे आरोग्य सुविधा आहेत ते 30 दिवसापर्यंत आहे. 5 वर्ष सांगितलंय तिथं. बालकाला 30 दिवसापर्यंत आहे. जननी बाल सुरक्षा योजनेचे ध्येय कोणते आहेत? जननी बाल सुरक्षा म्हणजे काय? जननी शिशु सुरक्षा योजना JSSK. लोकसंख्या स्थिर करणे, सुरक्षित प्रसूती हे तर आहेच. माता शिशु मृत्यू दर कमी करणे हे बरोबर आहे. गर्भवती मातेस प्रोत्साहन निधी निधी कोणता आहे दिला जात नाही. ब आणि क बरोबर आहे. असं ऑप्शनच नाही, त्यामुळे हा रद्द करण्यात आलेला. ब आणि ड बरोबर आहे. ब आणि क बरोबर आहे. ब आणि ड चुकीचं आहे. त्यामुळे हा प्रश्न रद्द झालेला, ऑप्शनच नाही तसं. खालीलपैकी कोणत्या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये काम करावे लागू नये म्हणून 5,000 रुपये दिले जाते? तर सुद्धा प्रधानमंत्री मातृवंदना योजना, इंदिरा गांधी मातृत्व योजनाच्या जागी किंवा इंदिरा गांधी मातृत्व सहाय्य योजनेच्या जागी प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 फक्त ब उत्तर येणार आहे. RKSK हे आत्ताच बघितलं आपण. किशोरवयीन तरुणापर्यंत पोहोचणे, समुदाय पातळीवर समवयस्काद्वारे हस्तक्षेप करणे, सुविधा आधारित सेवामध्ये वाढ करणे, जीवन कौशल्य सकस आहार, मानसिक आरोग्य आणि द्रव्यांचा गैरवापर म्हणजेच काय, तर अंमली पदार्थाचा किंवा व्यसनाधीनतेपासून लांब ठेवणे हे सगळेच बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे. प्रश्न बघताना तुम्हाला सोपं वाटत असतील, कारण आपल्याला जेवढं पाठ करता तुम्ही समजताय तेवढं पाठ करायचं नाही. त्यामुळे पुस्तकांमध्ये पण ढीगभर दिलेलं नाही. काय काय पुस्तक एवढे मोठे आहेत, उशाला तुम्ही घेऊ शकता. आपण 300 पानं का ठेवले त्याचे? कारण मेन तुम्ही डायनॅमिक कमी आहे, एक गोष्ट लक्षात घ्या. डायनॅमिक पेपरचं प्रमाण ते 5 ते 8 प्रश्न असतील डायनॅमिकचे, आणि ते पण तुमची बरोबर येण्याची शक्यता कमी आहे. आणि ते रिपोर्ट्स मधनं वगैरे विचारतात, पण त्यासाठी पण आपण वेगळं बुस्टर देतोय. बुस्टर पण 300 पानाचं आहे. ते फक्त तुम्ही कसं बघायचं, सॉफ्ट कॉपी मध्ये वाचलं तरी चालेल. ते मी मुद्दामून नंतर देणार आहे, कारण तुमचं लक्ष आहे ना या 300 पानावर कमी आणि त्याच्यावर जास्त राहते. आता तुम्ही बघा, जननी सुरक्षा योजना किती वेळा विचारलेली आहे, बरोबर आहे का? त्यानंतर हे JSSK बऱ्याच वेळा विचारलेलं आहे. त्यामुळं जे डायनेमिक आहे ते नंतर करता येईल, जे स्टॅटिक आहे ते करा. हे 300 पानं महत्वाचे आहेत आणि अप्रोच महत्वाचा आहे. प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. धन्वंतरी ब्लॉक डेव्हलपमेंट स्कीम ऑगस्ट 2005 मध्ये सुरू करण्यात आले. त्यात किती योजना आणि किती सेवा समाविष्ट आहेत? आता धन्वंतरी ब्लॉक डेव्हलपमेंट स्कीम आहे. धन्वंतरीचा अर्थ काय आहे? आरोग्य. ह्याच्यामध्ये बाकी विकासाची योजना असतील का? विकासाची योजना नसतील. विकासाची योजना नसणारच आहे, स्वास्थ्य असणार आहे त्यामुळे. त्यामुळे एवढं सिंपल आहे. धन्वंतरी आरोग्या संदर्भातच असणार आहे, कारण आरोग्याची देवता कोणती आहे? धन्वंतरी आहे. स्वास्थ्याची देवता धन्वंतरी आहे, त्यामुळे धन्वंतरी आरोग्य संबंधात असणार आहे. एवढं जरी तुम्हाला बेसिक माहित असेल तरी पण तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकताय. आता आशा कार्यकर्ते हे तर आपल्याला पाठच करायचं आहे. आदिवासी भागात आशा या 10वी पास पाहिजे, 10वी नाही तर 8वी पास पाहिजे. इथं तुम्हाला गंडवलेलं आहे त्यांनी. बिगर आदिवासी भागात 1500 लोकांसाठी एक आशा असली पाहिजे. आता हे माहितच असेल का नाही हे आपण बाजूला ठेवूया थोडं. आदिवासी भागात 20 ते 25 वयोगटातील महिलेची नेमणूक आशा म्हणून होऊ शकते, बरोबर आहे. बाकीच्या भागात 25 ते 45 आहे, इथं 20 ते 45 आहे. बिगर आदिवासी भागात आशा म्हणून नेमणूक झालेली महिला विवाहित असण्याची गरज नाहीये. मात्र ह्याच्यामध्ये काय सांगितलंय? विवाहित असली पाहिजे. त्यामुळे हे चुकीचं आहे 100%. हे 100% बरोबर आहे, हे 100% चुकीचं आहे. ह्याच्यावरनं तुम्ही क बरोबर असणाऱ्या ऑप्शन कडे जाऊ शकताय. मात्र ड चुकीचं आहे, त्यामुळे हे कट होईल. फक्त 2 ऑप्शन येईल इलिमिनेशन, बरोबर आहे. एनआरएचएम अंतर्गत आशा ही संकल्पना खालीलपैकी कोणती आहे? आशा काय आहे? तर स्थानिक रहिवाशांना अधिकृत मान्यता प्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ता म्हणून प्रशिक्षण देणं. बाकी पश्चात सेवा नाही, फॉलिक ऍसिडच्या गोळ्या संबंध नाही, पायाभूत सुविधा नाही. तर पर्याय क्रमांक 2 एकदम सिंपल प्रश्न विचारलेला आहे. 53 नंबरचा प्रश्न बघा. आशा ही स्त्री कार्यकर्ती खालीलपैकी कोणत्या विकास योजनेअंतर्गत नियुक्त करण्यात आलेली आहे? सिंपल आहे, एनआरएचएम अंतर्गत. पर्याय क्रमांक 2 केवळ ड.
आशा ही संकल्पना काय म्हणून विचारलेलं आहे. आशा काय आहे त्याचं जबाबदारी नाही. आशा ही संकल्पना, आशा ही कन्सेप्ट काय, अक्रेडिटेड सोशल हेल्थ ऍक्टिव्हिस्ट, तेच आपल्याला इकडे सांगायचं आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे सामाजिक पातळीवरील ही उद्दिष्ट आहेत. आता सामाजिक पातळीवरचे उद्दिष्ट विचारलेले आहेत. अंगणवाडी स्तरावर आरोग्य दिन पाळणे, चांगली रुग्णालय व्यवस्था विकसित करणे, दारिद्र्यशील कुटुंबासाठी जननी सुरक्षा योजना प्रभावीपणे राबवणे, हे सगळेच त्यामध्ये असल्यामुळे वरीलपैकी सर्व उत्तर येत आहे. एका रणनीतीचा भाग म्हणून खालीलपैकी कोणत्या आरोग्य कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्याचे व्यवस्थापन करण्याचे पर्यवेक्षण करण्यासाठी पंचायत संस्थांना प्रशिक्षण देणे आणि त्यांच्या क्षमतेत वाढ करणे हे अपेक्षित आहे. आता यामध्ये तुम्ही खाली बघा, त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी की सर्वोत्कृष्ट त्याला बनवायचा आणि होलिस्टिक विचार केलेला आहे. ज्यांनी सुरक्षा योजना होलिस्टिक विचार करत नाही, त्याचे लिमिटेड टार्गेट्स आहेत, त्यामुळे हे येणार नाही. एनआरएचएम थोडं बाजूला ठेवूया, हे सगळ्या बाबतीत आहे, पायाभूत सुविधा सगळ्या आरोग्याच्या बाबतीत आहे. सर्व स्वास्थ्य अभियान हे फक्त तयार केलेलं आहे सर्व शिक्षा अभियानासारखं तुम्हाला घडवण्यासाठी. आयुषचा काय आहे डायरेक्ट संबंध नाही, एनआरएचएम फिट बसते. सर्व स्वास्थ्य अभियान असं अभियान अस्तित्वातच नाही. सर्व शिक्षा अभियानासारखं तुम्हाला घडवण्यासाठी त्यांनी सर्व स्वास्थ्य अभियान असं दिलेलं आहे. एनआरएचएम आरोग्य अभियानाखाली 12व्या पंचवार्षिक योजनेसाठी सन 2017 पर्यंत साध्य करण्याचे नेमके आरोग्य उद्दिष्ट कोणते दिलेले आहेत. आता अर्भक मृत्यू दर 25 प्रति हजार जन्म दिवसापर्यंत कमी करणे, हे तर बरोबरच आहे. माता मृत्यू दर 100 करणे, हे प्रति लाख 100 हे कायमच लक्षात ठेवायचं. एकूण जन्म दर 2.1 असेल, कुठं पण काय लक्षात ठेवायचं, हा रिप्लेसमेंट रेट आहे. मी तुम्हाला 210चं उदाहरण दिलं होतं. 100 मातांना जर 210 मुलं झाली तर ते रिप्लेसमेंट रेट वर येतील, कारण 10 मुलांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. 100 माता म्हणजेच काय, तर कपलचा विचार केला तर 200, 200 ना 210, 10 जरी मेले तरी पण 200 ला 200 कायम राहतील. त्याला रिप्लेसमेंट रेट म्हणतो आपण. म्हणजे एक पिढी गेली तर दुसरी पिढी तेवढ्याच संख्येने राहील, लोकसंख्या स्थिर होईल. त्यासाठी 2.1 लक्षात ठेवायचं, 2 नाही. क जर कट केला तर पर्याय क्रमांक 1 आणि ब शिल्लक राहतोय. खालीलपैकी कोणता रोगराई आई वडिलांकडून रुग्णाला अनुवंशिक द्रव्याने प्राप्त होते. सिकल सेल अनिमिया, बऱ्याच वेळा सांगितलंय. इलेक्ट्रोफोरेसिस चाचणीनंतर पांढरे पिवळे लाल कार्डाचे वाटप कोणत्या आजारात होते. तर सिकल सेल नुसार, त्याच्यानुसार रेड म्हणजे सफरर आहे, सफरर म्हणजे त्याला सिकल सेल झालेला आहे. येलो म्हणजे कॅरियर आहे, त्याला झालेलं नाही पण पुढच्या पिढीला होऊ शकते. व्हाईट म्हणजे निगेटिव्ह, ह्याला सिकल सेल अॅनिमिया होण्याची शक्यता नाहीये. हे लक्षात ठेवा. कलर कार्ड कदाचित जोड्या लावायला प्रश्न येऊ शकते. रेड म्हणजे सफरर, ज्याला स्वतःलाच झालेला. येलो म्हणजे कॅरियर, पुढच्या वेळेस पुढच्या वेळेला त्याच्याकडनं होऊ शकतो. आणि व्हाईट म्हणजे निगेटिव्ह, त्याला कुठलाही धोका नाहीये, पुढच्या पिढीला सुद्धा होऊ शकत नाही, आणि त्याला स्वतःला पण सिकल सेल अॅनिमिया नाहीये. खालीलपैकी कोणते घटक आरोग्यावर प्रभाव टाकतात. अनुवंशिकता 100% टाकते, वय पण टाकतं, लिंग टाकण्याची शक्यता आहे, कारण महिलांना होणारे काही स्पेसिफिक आजार आहेत किंवा पुरुषांना होणारे स्पेसिफिक आजार आहेत. जीवनशैली तर 100% बरोबर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 सर्व. पुढीलपैकी 2 विधानापैकी कोणते विधान अयोग्य आहे. राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रम सुरुवात 1996 ला झाली होती. तर आता बघा ह्यात काय गंडवलंय त्यांनी, तर 1976 पासून अंधत्व निवारणाची कार्यक्रमाचा सुरुवात झाली होती. जो आढळ दर आहे तो 1.4 ऐवजी 0.3 पर्यंत आणायचा आहे. आणि विजन 2020 राईट टू साईन हे सुद्धा लक्ष ठेवण्यात आलं होतं. 0.3 हे 100% बरोबर दिलंय, मात्र 76च्या ठिकाणी 96 केले, त्यामुळे केवळ असं उत्तर त्याचं येईल. 61 नंबरचा प्रश्न बघा, पुढीलपैकी 2 विधानापैकी कोणतं योग्य आहे. क्षयरोगाच्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेता त्याबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी मार्च 24 हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून पाळला जातो. क्षयरोगाच्या संदर्भात सर्वसाधारणपणे असे म्हटले जाते की 1 महिन्यापर्यंत राहणाऱ्या खोकल्याबाबत चिंता करायची गरज नाही. हे चुकीचं आहे, चिंता करायला पाहिजे ना. तर हे 100% चुकीचं आहे. योग्य असा विचारलेला आहे प्रश्न, 100% चुकीचं असल्यामुळे हे 2 ऑप्शन जाते आणि केवळ पर्याय क्रमांक 1 उत्तर त्याचं आहे. औषध प्रतिरोधकता हा भारतातील आरोग्य व्यवस्थेतील मोठा अडसर आहे. 2011 मध्ये भारत पुढील कोणत्या रोगासाठी पूर्णतः औषध प्रतिरोधक म्हणून गणला गेला. एमडीआर टीबी म्हणजेच काय, क्षयरोग, कारण रेजिस्टन्स त्यामध्ये तयार झालं होतं. 2011 मध्ये भारताने कोणत्या रोगावर पूर्णतः औषध प्रतिकार उपचार विकसित केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण टीबी जे आहे ते 100% बरा करू शकतोय.
हेपॅटायटिस मध्ये काही हेपॅटायटिस बरे होत नाहीत. पोलिओचा तर काय संबंधच नाही, त्याला फक्त प्रतिबंधात्मक उपचार आहे. आणि HIV ला अजून पूर्ण उपचार पद्धती सापडलेली नाही, फक्त डॉट्सद्वारे. तुम्ही बऱ्याच वेळा ऍडव्हर्टाईज ऐकली असेल. आता अक्षय कुमार करतो, टीबी बरा होऊ शकतो, टीबी का इलाज हो सकता है, डॉट्सची ऍडव्हर्टाईज येते ना बऱ्याच वेळा. बिहार, पश्चिम बंगाल आणि पूर्व उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आढळणारा काळा आजार हा कोणत्या घटकामार्फत पसरतो? तर ती माशी आहे, सॅन्ड फ्लाय नावाची माशी. पर्याय क्रमांक 3 क फक्त. लेशमिया डोनवानी नावाचा परजीवी आहे आणि तो सॅन्ड फ्लाय माशीद्वारे काला आजार पसरवतो. भारतात 2004 मध्ये मुफ्त एंट्री रेट्रोव्हायरल थेरपी कार्यक्रम सुरू झाल्यापासून एड्समुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये नियमितपणे घट होत आहे. पुढील 2 विधानापैकी कोणते विधान अयोग्य आहे? भारत जगातील तिसरा सर्वाधिक HIV सह लोकसंख्येत राहणारा देश आहे. अयोग्य विचारलंय, हे बरोबर आहे. 1990 नंतर HIV एड्स कार्यक्रमात HIV एड्स बाबतीत जागरूकता ते वर्तणुकीत बदल असा फरक पडलेला आहे. ह्याचा जर विचार केला तर लोकसंख्या असणारा भारत तिसराच आहे आणि हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळं अयोग्य विचारल्यामुळं एकही नाही असं उत्तर येईल. दोन्ही बरोबर आहेत ना. पुढील राज्याचे नावे एड्स ग्रस्तांच्या संख्येनुसार लावा. संख्येनुसार म्हणले, डेन्सिटी नाहीये. संख्येनुसार जर म्हणलं तर महाराष्ट्र संख्येनुसार पहिला आहे, त्यानंतर बिहार आहे, त्यानंतर उत्तर प्रदेश आहे आणि त्यानंतर पश्चिम बंगाल आहे. असा ऑप्शन नसल्यामुळे हा रद्द करण्यात आलेला आहे. नंतर पुढे जाऊया. 1 डिसेंबर 1992 पासून एड्स दिन साजरा करण्यात येतो, कारण त्यांना मानसिक आधार देण्यासाठी, औषधोपचारासाठी सुविधा, चुकीचा विचारला, सुविधा उपलब्ध करून देण्याकरता, जागरूकता आणि मानसिक आधार, एड्स नियंत्रणाकरता मार्गदर्शन, आरोग्याने लैंगिक शिक्षण देण्याकरता सुद्धा हा दिवस साजरा केला जातो. ह्याच्याविषयी वेगवेगळ्या स्पर्धा वगैरे सुद्धा शाळेत आयोजित केल्या जात आहेत. त्यामुळं वरीलपैकी नाही, पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे. नंतर कर्करोग, तंबाखू प्रचंड प्रमाणात मृत्यूसाठी कारणीभूत आहे. अर्धे तंबाखू सेवक त्यामुळे मृत्युमुखी पडतात. या संदर्भात आणखी काय खरे आहे? जगातील सर्व देशात तंबाखू सेवन करणारा भारतात सर्वाधिक भारतात होते. आता जर विचार केला तर भारतात तंबाखू असा मळून खाण्याचा किंवा विमल मध्ये टाकून खाण्याचं प्रमाण जास्त आहे. सिगरेटचं प्रमाण गावात कमी आहे. गावात बिडी चालते पण बिडी म्हातारे लोक पितात. सिगरेटचं प्रमाण कमी आहे. सिगरेट एकतर महाग आहे आणि सिगरेट एका सिगरेटनं काय होणार नाही. त्यामुळे विमल आणि तंबाखू जास्त चालते. मात्र सिगरेटचं प्रमाण चायनामध्ये वगैरे खूप जास्त आहे. जर टोबॅकोचा विचार केला तर चायना भारतापेक्षा जास्त कंझ्युम करते. भारतातील तंबाखू नियंत्रण अहवालाप्रमाणे 2004 मध्ये भारतात दरवर्षी 8 लाखापेक्षा अधिक लोक तंबाखू सेवनाने मृत्युमुखी पडतात. आता एवढे डिटेल दिले म्हणल्यावर बरोबरच असणार आहे. तर ह्याच्यामध्ये सर्वात अधिक नाही तर भारत चीनच्या मागे आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. बरेच जणांनी, मी सुद्धा याचं उत्तर सर्व बरोबर लिहिलं असेल, कारण माझ्या कानावर 5 पैकी एक ऍडव्हर्टाईज विमल किंवा रजनीगंधाची असते. ते सर्व ऍडव्हर्टाइजमेंट आहे ना. सिगरेटची ऍडव्हर्टाईज करता येत नाही, नाहीतर हर्बल सिगरेट वगैरे त्याच्यावर सुद्धा आता बंदी आणलेली आहे. तर महाराष्ट्र सरकारने गुटख्या विक्रीवर नुकतीच बंदी आणलेली आहे. गुटख्यामध्ये काय असते? तर गुटख्यामध्ये इन्ग्रेडियंट मागे दिलेले नसतात. खाणार असले तरी तुम्ही बघायची शक्यता कमी आहे, कारण तुमच्या हातात म्हणजे कुतुहलतेने पण बघायचं म्हणलं तर त्याच्यावर आता अर्धा कॅन्सरचा फोटो टाकलेला आहे, ते जबडा पूर्ण सडलेला. तेव्हा मागे कोण वळून वाचण्याचा संबंधच नाही. त्यामध्ये मॅग्नेशियम कार्बोनेट असतं. सोडियम बायकार्बोनेट हा सोडा आहे ना, त्यामुळे तोंडात टाकल्यावर फेस येईल. तेव्हा सोडियम बायकार्बोनेट तर 100% नसणार आहे. आता राहते मॅग्नेशियम कार्बोनेट, क्लोराईड, सल्फेट. आता कार्बोनेट कार्बोनेट दोन्ही दिलेलं आहे. आपले सागर सर सांगतात त्याप्रमाणे बायकार्बोनेट नाही, कार्बोनेट अजून कमी होण्यासाठी दिलाय, तर मॅग्नेशियम कार्बोनेट पर्यंत आपण जाऊ शकतो सागर सरांच्या ट्रिक प्रमाणे. सोडियम बायकार्बोनेट म्हणजे सोडा आहे, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. सोडियम बायकार्बोनेट धुवायचा आहे का खायचा आहे? खायचा आहे. आणि ते पाण्यात टाकल्यानंतर फसफसतो. ते गुटखा तोंडात टाकल्यानंतर मग फसफस असं काय होत नाही ना, फेस वगैरे येताना असं बघितलेलं नाही ना. तर साप चावल्यानंतर कसं फेस होते तसं गुटखा खाणाऱ्याला दिसलं असतं. त्यामुळे तसं काय नाही.
कुपोषण मुक्त भारत अभियानासाठी 8 मार्च 2018 जागतिक महिला दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणती योजना सुरू केली होती? 8 मार्च 2018 राष्ट्रीय पोषण मिशन. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं. स्पेसिफिक दिवस असले तर लक्षात ठेवा. कुपोषणाच्या मेंदूच्या विकासासाठी काही संबंध नाही, हे चुकीचं आहे. कुपोषणामुळे मेंदूचा विकास कमी होईल ना. मरमरस आणि क्वाशिकोवर हे प्रतिनोळच्या कुपोषणाचे तीव्र अवतार आहेत, हे 100% बरोबर आहे. फक्त ब उत्तर आहे. हे तुम्हाला लगेच समजेल ना, कुपोषणाचा मेंदूच्या विकासाशी संबंध आहेच. बॉर्नविटा कॉम्प्लेन वाले ऍडव्हर्टाईज कशासाठी करतात ह्याच्यावरून पण आपल्याला समजते. जर बालकाचे वजन 35D हे स्टँडर्ड आहे पेक्षा कमी असेल तर त्याला काय म्हणतात? त्याला गंभीर तीव्र कुपोषण असं म्हणतात. ते माल न्यूट्रिशनचे जे प्रमाण आहे ते आपल्याला डिटेलमध्ये पाठ करायची गरज नाही. मानवी शरीरामध्ये किती कोलेस्ट्रॉलची मात्रा असते? आता हे पण तुमच्या लक्षात असणं आवश्यक नाही. तर ते 240 मिलीग्राम डेली. डेसिलिटर. डेली म्हणजे डेसिलिटर असणार डेली म्हणजे. एकदा बघा बरं, MG पर डेली म्हणजे काय? बरोबर आहे, मिलीग्राम पर डेसिलिटर. डेली म्हणजे डेसिलिटर. आता कोलेस्ट्रॉल कसं असेल? लिटर मध्ये असणार आहे ना, लिक्विड आहे ते. त्यामुळं मिलीग्राम एकक, मिली एकक, इंजेक्शन सिरिंज हे तर सगळ्यात जास्त गंडवलेलं आहे. रक्ताच्या एक इंजेक्शन सिरीज एवढे 240 मिलीग्राम पर डेसिलिटर रक्ताच्या माध्यमात आहे. रक्त कसं आपण डेसिलिटर मध्ये मोजतो. बालपणात होणाऱ्या रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणता कार्यक्रम राबवलेला आहे? आता बालपणात होणाऱ्या रोगाचे समूळ उच्चाटन, टेलिमेडिसिन तर 100% नसणार आहे. ऑप्शन मध्ये त्यांनी अजून काय दिलंय? शिव आरोग्य योजना ही कुपोषण वगैरे मुक्त करण्यासाठी, पण बालपणात होणाऱ्या रोगाचे उच्चाटन करण्यासाठी पेंटावलंट लसीकरण आहे. त्यामध्ये काय DPT, HBV आणि HIV. बरोबर आहे का? DPT, HBV, हेपॅटायटिस बी वॅक्सिन आणि हिमोफिलिस. पेंटावलंट मध्ये काय काय? DPT, HBV आणि HIV आहे. भारत सरकारने डेटापासून मौखिक म्हणजे OPV ची सुरुवात केली. त्यासोबतच मौखिक सोबत आता काय IPV पण देणार आहे. OPV सोबत IPV कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. भारत सरकारने 2015 पासून घेतला होता. OPV सोबत IPV म्हणजे साल्क. जॉन साल्क यांनी शोधून काढली होती 1995 लाच. आणि तोंडवाटे देण्यात जाणारे 1961 मध्ये शोधली होती. हे शोधून काढायच्या म्हणजे शोधून काढली होती नुकतीच, त्याचा व्यावसायिक वापर सुरू झाला नव्हता. त्यामुळे 95 मध्ये आपण तोंडावाटे असणारी सेबिन घेत होतो. साल्क नंतर आलाय. पहिला प्राथमिक रेफरल युनिट म्हणून समुदाय आरोग्य केंद्राची स्थापना किती लोकसंख्येच्या मागे केली जाते? तर समुदाय आरोग्य लोकसंख्या ही 80,000 ते 1,20,000 लोकसंख्येच्या मागे केली जाते. 5,000च्या मागे एक उपकेंद्र असतं. 30,000च्या मागे दुर्गम भागात 20,000च्या मागे एक PHC असतं. त्याच्यावर 1,20,000च्या मागे एक समुदाय किंवा कम्युनिटी हेल्थ सेंटर असतं. आणि एका जिल्ह्यासाठी जिल्हा रुग्णालय असतं, डिस्ट्रिक्ट हेल्थ सेंटर. MDG वर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते आंतरराष्ट्रीय विकास ध्येय आहेत? 2015 पर्यंत मुलांना प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे. बरोबर आहे. 5 वर्षांतर्गत बालकाचे बालमृत्यूचे प्रमाण 2/3 आणि मातामृत्यू दर 3/4. त्यानंतर 2020 पर्यंत दारिद्र्यात राहणाऱ्या लोकांचे प्रमाण निम्म्याने कमी करण्यात. याचं उत्तर काय दिलं त्यांनी? पर्याय क्रमांक 3 फक्त आता ह्यामध्ये खालचं त्यांनी इंटर चेंज केलेलं आहे. माता मृत्यू दर 3-4 न आणि बालकामधील बाल मृत्यू दर 2-3 न कमी करायचे. आणि 2015 पर्यंत अत्याधिक दारिद्र्यात राहणारे लोकांचे प्रमाण, आता ही 20 कसं असेल ना, 100%. MDG कधीपर्यंत आहे? म्हणजे तुम्हाला जर थोडं कॉमन सेन्सचा प्रश्न विचारला तर काय असेल? बालकामधील बाल मृत्यूचं प्रमाण 2/3 आहे. माता मृत्यू दर पण 3/4 आहे. मात्र इथे त्यांनी काय गंडवलंय? 2020 देऊन गंडवलंय.
आणि तरी वरीलपैकी सर्व दिलं नाही म्हणून बरं आहे, नाही तर सगळ्यांनी वरीलपैकी सर्व मारलं असतं तिथं. इथे व्यवस्थित वाचल्यानंतर ह्याचं टार्गेट 2015 पर्यंतच आहे ना. 20चं टार्गेटच नाही कुठं, सगळ्यांचं टार्गेट परत 2030 एसडीचे. एक गाडी गेली की दुसरी गाडी परत 15ला आली आणि त्याचं टार्गेट होतं 2030 पर्यंत. एमडीजी ठरवलं होतं 2000 ते 2015 साठी. 1990च्या तुलनेत कमी करायचे होते. आणि त्यानंतर एसडीची जी सुरुवात झाली ती 2015 पासून. दोन्हीच्या ज्या परिस्थिती आहेत त्या न्यूयॉर्क मध्येच भरल्या होत्या. आता UN 8 सहस्त्रक विकास उद्दिष्ट म्हणजेच 8 काय सांगितलेले आहेत, एमडीजी सांगितलेले आहेत, जी सर्व 181 सभासदांनी 2015 पर्यंत गाठायचे. आता ह्याच्यामध्ये 8 आहेत का किती आहेत? किती आहेत त्यामध्ये? 8च आहेत. 8वर कुठलं आहे? जागतिक भागीदारी आहे. बरोबर आहे का? सहस्त्र विकास उद्दिष्टापैकी 4 उद्दिष्ट प्रत्यक्षपणे आरोग्याशी संबंधित आहे. आता त्याच्यामध्ये जे 3 उद्दिष्ट आहेत ते प्रत्यक्षपणे आरोग्याशी संबंधित आहेत. बालमृत्यू, मातृस्वास्थ्य आणि HIV एड्स आणि आजाराविरुद्ध लढणे. त्यामुळं कोणते नाही उत्तर येईल, कारण ऑप्शन मध्ये असा ऑप्शनच नाही. एक मिनिट. हे थोडं बाजूला ठेवा प्रश्न. हे तर 100% बरोबर आहे. कोणते खरे? खायला. हा हा, इथं 181 दिलं ना, त्यामुळे हे गणतंय. पण त्याचं त्याचं उत्तर काय पाहिजे? दोन्ही चुकीचे आहेत. दोन्ही चुकीचे असल्यामुळे काही खरे आहे तर कोणतेही नाही. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. इथं सभासदामध्ये चुकवलंय त्यांनी. 189 सभासद 2015 पर्यंत. आता हे सभासद पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. विमा योजना. राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेअंतर्गत नोंदणीकृत कुटुंबास किती रुपयाचा लाभ मिळू शकतो? आता हे बंद झालेले स्वास्थ्य विमा योजना 30,000 पर्यंत. ही जुनी योजना आहे. आता आपण जीवन ज्योती आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणलेली आहे. बरोबर आहे का या ठिकाणी? पुढीलपैकी कोणते विधान खरे आहेत? राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेअंतर्गत रुग्णालयातील उपचाराचा खर्च दिला जातो आणि प्रत्येक खेपेस 100 रुपयाप्रमाणे जास्तीत जास्त 1,000 रुपये मिळतात. तर राष्ट्रीय आरोग्य विमा योजना आता सध्या अस्तित्वात नाहीये. 2014चा प्रश्न होता, पण ह्याचं उत्तर फक्त बघून घ्या. शासन आणि केंद्र हे 79चं स्पष्टीकरण मध्ये दिलेलं आहे. जो हप्ता आहे तो 60-40 असा करण्यात आलेला आहे. मात्र आता सध्या ही योजना बंदच झालेली आहे, त्यामुळे हे काय एवढं लक्षात ठेवायची गरज नाही. केंद्र आणि राज्य 80-20 असं कुठंच नाही. 60-40 असेल, 50-50 असेल, 75-25 असेल, पण 80-20 कुठंच नाही. राजीव गांधी जीवनदायिनी आरोग्य योजना, आता ही सुद्धा चेंज होऊन महात्मा फुले आरोग्य योजना सुरू झालेली आहे. कुणाला लाभ मिळणार आहे? तर त्यामध्ये पिवळा नारंगी बरोबर आहे, अंत्योदय 100% बरोबर आहे, अन्नपूर्णा 100% बरोबर आहे, पांढरी शिधा नाही. फक्त 14 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना पांढरी शिधा असेल तरच मिळेल, बाकी सगळ्या पांढऱ्यांना नाहीये. त्यामुळं अ ब क पर्याय क्रमांक 4 उत्तर. सन 12-13 ते 15-16 दरम्यान महाराष्ट्र शासनाने एक प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स कंपनीला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत सबसिडी म्हणून किती कोटी रुपये रक्कम अदा केली? हे कुठून आला प्रश्न? आर्थिक पाहणी स्कीम वर दिलाय बघा तुम्हाला, किती स्कीमला किती खर्च झाला, महत्वाच्या स्कीमला. तिथून प्रश्न आलाय. खालीलपैकी महाराष्ट्र शासनाने रस्ते अपघात विमा योजना कोणाच्या नावाने सुरू केली? फुल टॉस होता हा. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा, हा प्रश्न बजेट मधून आला होता. तिकिटामध्ये बघा स्वर्ण निधी असतं, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अपघात सुरक्षा निधी. तुम्ही बघा तिकीट मध्ये 1 रुपया प्रति तिकीटच्या मागे किंवा कधी कधी 2 रुपये असतं ECU ला वगैरे, त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं तिकीटच्या मागे 1 रुपया ऍड केलेला असतात. 84वा प्रश्न बघा, बोर समिती ही तर तुम्हाला माहितीच आहे. इंटिग्रेशन कमिटी कोणती आहे? इंटिग्रेशन कमिटी कोणती आहे? जंगलावाला काय एकत्रित करायचंय. बोरनं काय सांगितलं होतं?
वैद्यकीय क्षेत्रात शिक्षणात प्रतिबंधक सामाजिक वैद्यकीय शास्त्राचा अंतर्भाव केला पाहिजे शिक्षणासाठी होती. त्यानंतर मुखर्जी जी होती त्यांनी आरोग्य सेवा गट तालुका पातळीवर उपस्थित करून दिल्या पाहिजे. श्रीवास्तव जी होती ती लोकांचे आरोग्य लोकांच्या हस्ते, आणि कृष्णन जी होती ती कशासाठी होती, हेल्थ पोस्ट कोणाच्या अंडर होते, हेल्थ पोस्ट कोणी सांगितलं ते एकदा बघा बरं. कृष्णांना सांगितलं हेल्थ पोस्ट. याचा पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. त्यानंतर खालील आरोग्य क्षेत्रातील प्रकल्प आणि कार्यक्रम दिलेले आहेत. प्रकल्प आणि आरोग्य कार्यक्रम यांच्या जोड्या जुळवण्यासाठी सांगितलेले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राची सुरुवात, रुग्णालयाचे वातावरणीकरण आणि बहुउद्देशीय व्यवस्थेत रूपांतर. आता बघा, प्राथमिक आरोग्य केंद्राची सुरुवात कशासाठी झाली, एकच ऑप्शनचं एकच उत्तर आहे ना, एकच आहे. वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना. आता वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना कशासाठी केली जाईल, आता कुटुंब कल्याणासाठी कुटुंब नियोजनासाठी तीव्र व्यापक होते. हे तर 100% बरोबर लागते. कुटुंब नियोजन शिबिरे आयोजित करणे. आता आपण बघूया ड ला एक आहे का, थोडा हा जरा कॉम्प्लिकेटेड वाटतोय मला प्रश्न. 4-1-2-3 असं ऑप्शन दिलं, 4-1-2-3, 4-1. 4-1-2-3. तर वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना, कुटुंब नियोजन तर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये येणार नाही, हे तर आपण कट करू शकतोय. लोक आरोग्य शिक्षण अभियान सुद्धा वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेमध्ये नसणार आहे, त्यामुळे क ला फक्त 2च राहते. क ला फक्त 2 असणारे ऑप्शन एकच आहे. ह्याच्यावर नुसतं जाऊ शकतोय आपण. कुटुंब कल्याण केंद्राची जायला 2 उत्तर येऊ शकतात, एक एक पण येऊ शकतं, नाही आणले तुम्ही, एक पण येऊ शकतं आणि 4 पण येऊ शकतं, बरोबर आहे का. प्राथमिक आरोग्य शिक्षण याला लोक आरोग्य शिक्षण अभियान पण राहू शकतं. ते आरोग्य सेवा व्यवस्थेमध्ये एक उद्देशीय व्यवस्थेचे साठी बहुउद्देशीय व्यवस्थेत रूपांतर हे कळ गेलंय फक्त. रुग्णालयाचे वातावरणीकरण, वातानुकूलीकरण म्हणजेच काय, तिचं एन्व्हायरमेंट चांगलं करणं, ह्याला त्याने एक दिलंय, पण हे कुठूनच वाटत नाही उत्तर एक, बरोबर आहे का. त्यामुळे सध्या उपस्थित असलेल्या ऑप्शन पैकी एक सगळ्यात जास्त जुळलं जाईल आपल्या वैद्यकीय महाविद्यालया संदर्भात, बरोबर आहे का. बाकी कुठलं जोडलं जात नाही. त्यानंतर आता पंचवार्षिक योजनेविषयी बघूया आपण. दुसरी पंचवार्षिक योजना, आता मला आरोग्य केंद्राचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे, आता हा पण आहे ना कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे. स्पेसिफिक कुठे दिलेला नसणार आहे, स्पेसिफिक नसणारच आहे ना, कारण ह्याच्यामध्ये दुसरी पंचवार्षिक योजनेमध्ये हजारो कार्यक्रम आहेत. तुम्ही असा कुठलाही डायरेक्ट त्याला थंब रूल नाही जोडण्यासाठी. पंचवार्षिक योजनेच्या ड्राफ्ट मध्ये त्यांनी काहीतरी गोष्टी दिल्या असतील, किंवा मग एखाद्या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दिल्या असतील, त्याच्यावर त्यांनी उत्तर लावलेलं आहे. हा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आहे. त्याचं उत्तर 3-2-1-4 दिलेलं आहे, फक्त उत्तर बघून घ्या, त्याला कुठलाही लॉजिक नाही आहे. आणि एवढे पंचवार्षिक योजना तुम्ही लक्षात नाही ठेवू शकत सगळंच. मानवी आरोग्याला असलेला धोका लक्षात घेऊन 1987 मध्ये 145 देशांनी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर सह्या केल्या. या कराराद्वारे खालीपैकी कोणती गोष्ट अंमलात आली, फुल टॉस प्रश्न आहे. ओझोन नाशक पदार्थाचा वापर कमी करण्यासाठी आणि बंद करण्यासाठीचा आराखडा. हा प्रश्न रिपीट विचारलाय 2023च्या राज्यसभेच्या पूर्व परीक्षेला, बरोबर आहे का. रिपीट विचारला होता, पण बंद करण्यासाठी नव्हता, वापर कमी करण्यासाठी होता बऱ्याच देशात. अल्कोहोलिझम अनोनिमस पुढील 2 वेदनातील काही खरं आहेत.
अल्कोहोलिक्स अनोनिमस संस्था अधिक दारू पिण्यासाठी व्यसनमुक्तीसाठी एक उत्कृष्ट सामाजिक उपाय म्हणून वैयक्तिक आदान प्रदान वापरते, परंतु गटाने आदान प्रदान नाही. आता काय खरे आता ह्याच्यामध्ये आहे ना, वैयक्तिक तसंच गटाने ते आदान प्रदान म्हणजे चर्चा करते. अल्कोहोलिक्स अनोनिमस ही संस्था पूर्वी दारू पिणाऱ्यांनी युके मध्ये सुरू केलेली आहे, आता युएसए मध्ये सुरू झालेली आहे. आता अल्कोहोलिक अनोनिमस ही संस्था एवढी महत्वाची नव्हती त्यावेळेस, चर्चेत पण नव्हती. स्थापन झाली 1935 ला आणि 58 मध्ये भारतात शाखा सुरू झालेली आहे. का प्रश्न काढला, कशामुळे काढला हे माहित नाही. या संस्थेविषयी तुम्हाला माहित असण्याचा काही संबंध नाही. आणि हा काय चर्चेत पण नव्हती, पण हा प्रश्न त्या पेपर सेटरनं तयार केलेला आहे. आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्ही वरीलपैकी सर्व किंवा वरीलपैकी नाही ह्यापैकी एक काय तर देऊ शकताय. जास्त काय खोलात जायची गरज नाही. आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सेवाभावी संस्था कोणत्या आहेत हे 100% तुम्हाला माहित असेल. रेड क्रॉस आहे, कुष्ठ निवारणच आहे त्या नावात, त्यामुळे 100% असणार आहे. कस्तुरबा मेमोरियल फंड तर 100% असणार आहे. आता अकड असेल भारत सेवक समाज, खरं तर पॉलिटिकल दृष्ट्या ते काम करत होतं, मात्र याचं सगळ्या क्षेत्रात काम असल्यामुळे वरीलपैकी सर्व त्याचं उत्तर आहे. नावातच आहे ना कुष्ठरोग, रेड क्रॉस तर असणारच आहे. कस्तुरबा मेमोरियल फंड पण आहे. सर्वसाधारणपणे साथीच्या रोगापैकी 43% रोग हे दूषित पाण्यामुळे होतात. आता हे पर्सेंटेज कसं काढणार आपण, हे कुठल्या तरी रिपोर्ट मध्ये आलेलं आहे, त्यामुळे हा पण प्रश्न आउट ऑफ बॉक्स आहे. ह्याला काय लॉजिक नाही. मादक पदार्थाच्या सेवनामुळे होणारे परिणाम, व्यक्तीची स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्ता कमी होते. स्मरणशक्ती तर 100% कमी होते, बरोबर आहे. मादक पदार्थाच्या सेवनामुळे अपघात होतातच. रोगप्रतिकार शक्ती कमी होते, बरोबर आहे. मादक पदार्थ कमी खर्चिक असतात, सगळ्या टॅक्स ह्याच्यावर लावला जातो, त्यामुळे कमी खर्चिक असले तरी पण सरकार त्याला महाग ठेवण्याची व्यवस्था करतेच. त्यामुळे परिणाम कोणते कोणते होतात, परिणाम विचारले आता. परिणाम हे 3 होत आहेत. कमी खर्चिक असतात हे 100% चुकीचं आहे आणि हे परिणाम पण नाही. त्यामुळे अ व क पर्याय क्रमांक 3 उत्तर येत आहे. अशा गोष्टीला वरीलपैकी सर्व निवडायचं नाही, वाचून निवडायचं. वाचायचं, इलिमिनेट करायचं आणि मग निवडायचं. इथं आपला लेक्चर आजचं संपतंय.